नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आईच्या स्वयंपाकघरात। आजचा आपला मेनू आहे वालाचं बिरडं। कोकणात कडवे वालांची आमटी म्हणजेच बिरडं प्रत्येक सण असो वा वार ही केली जाते। अतिशय रुचकर आणि आरोग्यदायी असं हे बिरडं करण्याची एक खास पद्धत आहे, ती मी आज तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे। अगदी वाल भिजवण्यापासून मोड आणेपर्यंत सर्व काही मी इथे दाखवणार आहे। चला तर मग पाहूया कसं करायचं वालाचं बिरडं। सुरुवातीला आपल्याला वाल भिजत टाकायचे आहेत। हे कडवे वाल आहेत। कधी कधी वाल आणि पावटे ह्यात गोंधळ होतो। पावटे हे पांढरे असतात बरं। इथे मी वाल स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून भिजत ठेवणार आहे। पहा, समजा तुम्हाला सोमवारी सकाळी जर वालाचं बिरडं करायचं असेल तर तुम्हाला शनिवारी रात्री हे भिजत ठेवायला लागतील। दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी ते पाण्यात उपसून एका फडक्यात इथे मी जसं दाखवते ना त्याप्रमाणे ते बांधून ठेवायचे आणि मग सोमवारी सकाळी ते फडक्यातून काढून कोमट पाण्यात तासभर भिजत ठेवायचे, म्हणजे त्याची सालं पटापट निघतात। पहा, मोड किती सुंदर आलेले आहेत। आता आपल्याला हे कोमट पाण्यात टाकायचं आहे, म्हणजे याची सालं आपल्याला काढायला त्रास होणार नाही। हे साधारण एक तासभर भिजत ठेवावं लागेल तुम्हाला। पहा, आता सालं कशी छान पटापट निघत आहेत। अशीच आपल्याला सगळ्या वालाची सालं काढून घ्यायची आहेत। सगळी सालं काढून झाली की मग आपण हे एका पातेल्यात काढून घेऊया। मग ह्यातच आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत। सुरुवातीला आपण यामध्ये हळद टाकूया, मग हिंग टाकूया आणि मग लाल मिरची पावडर टाकूया आणि बॅडगी मिरची पावडर टाकूया। धणे पावडर टाकली आहे, जिरे पावडर टाकली आहे आणि गरम मसाला टाकला आहे आणि सोबत कांदाही टाकलेला आहे। ह्यावरती मी कच्चं तेल टाकते बरं का, इथे आपल्याला फोडणी नाही करायची आहे। ही एकदम पारंपरिक पद्धत आहे। आता ह्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि हे असंच आपण उकळत ठेवणार आहोत। असं तयार केलेलं बिरडं एकदम वेगळंच लागतं, अस्सल कोकणी। आता पहा, आपण हे गॅसवर उकळत ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ। तोवर आपण काय करूया, इथे नारळ खवून घेऊया। नारळ खवून आपल्याला ते वाटून त्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे। पहा, आपलं बिरडं कसं उकळायला लागलेलं आहे। आता हे शिजायला आपल्याला साधारण एक 15 ते 20 मिनटं लागणार आहेत। तोवर आपण काय करूया, नारळ खवलेला नारळ आहे तो आपण मिक्सरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया। पहा, हे असं असायला हवं आहे। आता वालाचं बिरडं शिजलं की त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। मधून मधून झाकण उघडून आपल्याला पाहायचं आहे की वाल शिजलेत की नाहीत ते। पहा, पाणी आटलेलं आहे आणि साधारण एक 15 मिनिटांनी हे वाल शिजलेले आहे। त्याची डाळिंबी फुटलेली आहे, म्हणजे शिजलेले आहेत ते। आणि आता यामध्ये आपल्याला नारळ जो आपण वाटलेला आहे तो टाकायचा आहे आणि थोडंसं पाणीही टाकून याची कन्सिस्टन्सी आमटीसारखी करून घ्यायची आपल्याला। आणि त्यामध्ये आपल्याला आमसूलही टाकायचे आहेत, कारण वाल जे असतात ते थोडेसे पित्तकारक असतात, त्यामुळे आमसूल टाकलं की ते बाधत नाही। त्यात मीठही टाकलेलं आहे, मीठ हे आपण शेवटी टाकलं आहे। पहा, आता हे चांगलं उकळलं आहे। आता उकळायला लागल्यानंतर आपल्याला यामध्ये वरनं कोथिंबीर टाकायची आहे। झालं आपलं बिरडं तयार। तुम्ही करून पहा असं वालाचं बिरडं आणि कसं झालं ते मला नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।